पुण्यात महायुतीतील धुसफूस पुन्हा वाढली। चंद्रकांत पाटलांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावे, जोवर उत्तर मिळत नाही तोवर प्रश्न विचारणार। रवींद्र धंगेकर आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे चित्र आहे। या सगळ्या संदर्भात रवींद्र धंगेकर यांच्यासोबत बातचीत केली आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। पाहूयात। आपल्या सोबत शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर आहेत। सर, काय सांगाल? सातत्याने तुम्ही आरोप करत होता, आज थेट मंत्रालयात आलेला आहात। मी आरोप करत नाही। माझं म्हणणं आहे की मी निलेश घावे प्रकरणामध्ये जे बोललो ते मी पुणेकर म्हणून बोललो आणि पुणेकर भयमुक्त झाले पाहिजे। पुणेकर म्हणून माझ्या व्यथा मी मांडते आणि माझं काय चंद्रदादांच्या बांधाला बांध नाही। आमच्या दोघांचं जे आहे ते आम्ही एकदा एका टेबलवर बसून मिटू, ते त्यांनी लवकर मिटवलं पाहिजे। माझंही वैयक्तिक त्यांनी माझं नुकसान केलं, त्याच्यावर मी काय बोलत नाही। पण मी नेहमी त्यांना एक प्रश्न विचारणार की तुम्ही गुन्हेगारांना का जवळ करता? मागच्या विधानसभेमध्ये दीपक मानकरला मोक्यांमध्ये जामीन कुणी दिला आणि कुठल्या शर्ती दिला, हे जर उत्तर त्यांनी मला आता दिलं पाहिजे। कॅमेरामन राजचंद यादव सह मी चेतन ननावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।